भानू, घरात काय सामान आहे नाही ते सगळं बघून घे. दिवाळी आलीये जवळ. हा सगळं सामान भरायचंय. दे. आहे ना साखर दुधात आहे ना. मोन्या, बोनसचं काय झालं? मी बोलून बघतो शोभा. तुझ्या मॅडमने दरवर्षी कशी नाही आठवण करून द्यावी लागते. न विसरता बोनस देता येत नाही तिला. नेहमी नेहमी काय मागायचा? सांग. 1-2 दिवसात तुला सामानाची यादी देते. ते सगळं सामान घेऊन ये. हो. आणि आता जाशील ना कामावर तर विचार बोनसचं काय झालं म्हणून. विचारतो काका ते बाबांसाठी न्यूजपेपर आणले. तुझ्या बापाचा नोकर आहे हा? त्यांना सांग आणायला स्वतःच. अरे विसरीन कसा आणलाय ना मी, द्यायला फक्त विसरलो तुला. हा घ्या. काय परीक्षा संपली ना आता? हो. आता सुट्टीत कुठे जाणार फिरायला? झुक 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 आगीन गाडी, धुळांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. हो. आगीन गाडी म्हणजे काय? बाळा, आगीन गाडी म्हणजे रेल्वे. रेल्वे म्हणजे एक अशी मोठी गाडी असते, त्याला पुढे इंजिन असतं आणि मागे असे डबे जोडलेले असतात. त्या डब्यात बसून ना लोक प्रवास करतात आणि दूर जातात. मला बघायची रेल्वे. चला आपण जाऊयात आता. हा माऊ, आता मला कामावर जायचंय, आपण रविवारी जाऊया. नाही, मला आत्ताच जायचं. माऊ, रविवारी जाऊया ना. आता मला कामावर जायला उशीर होतोय बाळा. नाही आत्ता जायचं. माऊ, मालक म्हणाले ना रविवारी घेऊन जातील म्हणून. ते मला काही माहिती नाही, म्हणून मला आत्ताच जायचं. माऊ गप्पा बस. आता त्याला वेळ नाहीये तर तो काय घरात रेल्वे आणणार का? जा ना, तुला उशीर होतोय ना. ते बोनसचा विचार. आणि विचारतो. रेल्वे घरात आणायला काय हरकत आहे? आपण कशाला तिकडे जायचं? भानू, आपल्याकडची भांडी आणि आईकडची भांडी एकत्रच घास. हा, खालीच घेऊन चल सगळं. हा. इकडे ठेव. आणि तू पण चल आमच्याबरोबर खाली. एकटी थांबू नको. नाही, मला एकटाच खेळायचंय घरात. माऊ चल म्हणाले ना, चल. मला नाही यायचं ना. भानू, राहू दे तिला. खाली आली तर कामामध्ये लुडबुड करेल. राहू दे. परतीच खेळ गा. हा चल. माऊ काही गडबड करू नको. आता मी एकटीच आहे घरात आणि त्यात रेल्वे. पण कोणी माझी रेल्वे हिसकावून घेतली तर? हार लावते म्हणजे कोणाला कळणार नाही. बाई. नुसताच दूर करतायत राव. जवळ 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 येतो ना तेव्हा तेव्हा ना काहीतरी करायलाच पाहिजे यांना, कुणाला तरी काहीतरी. मी काय म्हणते राहुल, आपल्या चाळीतून रेल्वेच्या भोंग्याचा आवाज कसा काय येतोय? ही बारकी पोरं मस्ती करत असणार. थांब, सापडू दे ना एकेकाला. नुसताच दूर करतो एकेकाचा. थांब. अरे ये राहुल, कोण? राहुल जाऊ दे. कोणतरी मजाक करत असेल. काय मजा करतायत? जाऊ दे. शपथ. राहुल, हा, आपल्याला भास तर नाही होते ना? तू येडी आहे का अंजू? एकच भास एकाच वेळेला 2 माणसांना कसा होईल? हा, जाऊ दे जाऊ. अंजू आहे आपल्या चाळीच्या मागं कुणी अनधिकृत रेल्वे स्टेशन तर उभं नाही ना केलं?
चाळी मागे कोणी स्टेशन नाही बांधलंय? हा आवाज मोहनदादांच्या घरातून येतोय. नीट ऐक. घासून टाक. मावशी ही भांडी परवाच घासली मी परत नाही घासणार. मी सांगते ना म्हणून घास. आता डबे बी घासायचे भांडी बी घासायची मी नाही घासणार. मी मालकांसाठी इथं आले मी तुमची भांडी नाही नाही, घासणार. भांडी घासून जा. नाही जाणार परवाच घासली ना भांडी. परत काय चाललंय तुमचं? भांडण करू नका गप्पा बसा. चिंच आहेत का तुझ्याकडे? कशाला पाहिजे तुला चिंच? भांडी घासायला. ए मला आमटीत घालायला चिंच नाही आणि हिला भांडी घासायला द्या. आधीच माझ्याकडे कुणाचं लक्ष नाहीये. ए बाई तुझी चिंच तुझ्याकडे ठेव पण निबंध वाचू नकोस. ते नाही माझ्याकडे ते नाही माझ्याकडे. गप्प जरा जा. आपल्या घरात असेल पण चिंच घेऊन यायचं. जा जा. हे दोघं आमच्या घराची इथं का जात आहे? माऊने नक्कीच काहीतरी उपद्व्याप केलेला दिसतो. मला जायला पाहिजे. अंजली ते राहू दचकताय का? मॅच आहे. दचकले कोण? दचकले कोण? आपल्या माणसांचा आवाज ओळखेल येतो ना. दचकायचं काय त्यात? इथं काय करताय तुम्ही? शोभता नाही तिथं. शोभता खाली आहेत. अगं भानू, घरातून ट्रेनचा आवाज येतोय. हा काय? ट्रेनचा आवाज? काय काय बोलताय? असं कसं होईल? कृपया ध्यान दीजिए पुणे 312 इंदौर पुणे एक्सप्रेस अपने निर्धारित समय 16:50 पर प्लेटफॉर्म नंबर 1 ऐकलं का? ऐकलं का? कुठे? काय? कसला आवाज? अगं अख्खी अनाउन्समेंट घेतली ना. कुठे अंजली ताई? भानुची बाई आता आतमध्ये बोलली ना. यात्रीगण ध्यान दे काहीतरी म्हणली ना आतमध्ये. आता राहुल साहेब तुमचे कान वाजताय. निक्का अगं भानू खरंच आला ना आवाज. ऐकलं का तू? अंजली ताई तुम्ही मजाक करता ना माझ्या बरोबर? मला काय बी आवाज ऐकू नाही आला. अगं मी नाही करते पण राहुल ऐक. मला इथे आवाज. आता हे बघ बघितलं. आता ट्रेन गेली. अख्खी ट्रेन गेली. राहुल साहेब अंजली ताई तुम्हाला ना आरामाची गरज आहे. तुम्ही जाऊन आराम करा. अगं आवाज येत. आराम करा. जा. आणखी आवाज आला होता ना? हा आला होता. मग भानूला कसा नाही आला? का आपलेच कान वाजतायत खरोखर? नाही रे आला होता. अख्खी ट्रेन आला होता की. आता नाही येत आवाज. काय माहित. चुचुक तर झालं होतं. माऊने काय करून ठेवले काय माहित. माऊ माऊ काय केलंय तू?
सांगितलं जादू करायची नाही म्हणून. माझं का ऐकत नाहीये तू? हे घराचं काय करून ठेवलंय तू? अख्खं प्लॅटफॉर्म घरात आणून ठेवलंय तू. थांब, हे सगळं घालवते मी. तू गायब केलंस ना तर मी हे सगळं परत आणेन. मी जादू करणार. मग मी परत आणणार. मला खेळच आहे ना भानू. ओ वहिनी ओ काय भानगड आहे? कसली भानगड? अहो, मगाचपासून तुमच्या घरातून ट्रेनचा आवाज येतोय. हा. हो मी पण ऐकला, पण भानू आत आहे. थांब, काय ते भानू भानू अगं चिंच आणायला आलीस का काय? इतका उशीर का? हॅलो भानू. माऊ सोबत आले. हे सगळं गायब कर ना माऊ. नाही मला खेळायचं. भाऊ भानू दरवाजा उघड ना. हा सोबत मी दार उघडण्याचाच प्रयत्न करतेय, पण दार उघडत नाहीये. हा? भानू तू आत नीट आहेस ना? वहिनी बाजूला हो. भानू मी येऊ का भानू आतमध्ये? मी दरवाजा तोडतो आणि तुला घेऊन येतो बाहेर. थांब. आलो भानू. काय लगेच दरवाजा तोडतोय? अरे, दरवाजा तोडायच्या नादात आडा मोडतील तुझी. माऊ समजा गायब कर ना. माऊ काय हे समजा गायब कर ना. भानू दरवाजा उघड. काय चाललंय आतमध्ये? भानू आवाज कसले येत आहेत? वहिनी ऐकलं ना आवाज? तुमच्या घरात नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि तुमच्याच घरात गडबड आहे तुम्हालाच माहित नाही. अरे दरवाजा उघडेल तेव्हा कळेल ना काय गडबड आहे. तो तोडू का मी दरवाजा? तू थांब रे जरा. भानू आत एकटी आहे. भानू आतून ट्रेनचा आवाज कसा येतोय? तू दरवाजा उघड नाही तर मी खरंच दरवाजा तोडेन. हा. कुठला आवाज? माऊ हे गायब करण्याने दार तोडतील. माऊ काय? भानू नाही करायचं. माऊ. मला खेळायचंय. माऊ सगळं गायब कर ना. सोबत बाहेर उभे. माऊ सोबत बाहेर उभे ना. समजा गायब कर ना प्लीज. माऊ असं करू नको ना. हे समजा गायब कर ना. भानू तू मला इथे काही खेळू देत नाहीस. त्यापेक्षा मी जाते दुसरीकडे खेळायला. माऊ गेली. भानू तू आता दरवाजा उघडतेस की नाही? तेच करतेय. भानू तू नीट आहेस ना? हा? आणि आवाज कसला येतो आतमधनं? काय ग भानू, काय चालू होतं घरात? ते रेडिओ चालू होता. ते रेडिओवर म्हणत होते पटरी पार ना करो. ते रेडिओ. हा पण तुला दरवाजा उघडायला एवढा वेळ का लागला? मी मगाचपासून दार उघडायचा प्रयत्न करत होते पण उघडतच नव्हतं. आता उघडलं दार. पण आवाज तर असा येत होता की घरातच ट्रेन आहे. हा. आवाज येत नाही, रेडिओत आवाज येत नाहीये. अगं बाई, इथून वहिनी कुठून तरी बाहेरूनच येतोय. अंजू ए हा? आवाज आपल्या घराच्या इथं येतोय. अगं बाई, हा काय प्रकार आहे? बघ ती मावती तर कशाला गेली? दुसरी जागा मिळाली नाही का तिला? अरे कुलूप कशाला लावलं? दे चावी दे. हे बी कुठं लावलंय? तू आलीस माग तू लावला असेल चावी दे. नाही मला नाही माहित. मला काय माहित म्हणजे अंजू असं काय करते? मागणं कोण आलं? तू आली का नाही? चावी तुझ्याकडे असेल. नाही मागून तू आला, तुझ्याकडे असेल. कशाला कुलूप लावलं? दे चावी. अंजू अगं मी पुढे आलो. आता किती बी ट्रेनचा आवाज येऊ दे, शोभताईंना काही बी ऐकायला येणार नाही. वहिनी ऐकलं का? तुमच्या घरात जसा आवाज येत होता तसाच आवाज
नाही ग, मला आवाज नाही ऐकू येते. अहो वहिनी असं काय करता, ऐका ना. माऊचा आवाज माऊ आते. तुमचं काय डोकं फिरलंय का? दरवाजाला बाहेरून कुलूप आहे, माऊ आत कशी जाईल? ती काय स्वतःला अडकवून घेणार आहे का? अहो पण मला आवाज येतोय वहिनी. तुम्हाला ना दोघांना भास होत आहे, दुसरं काही नाही. भास नाही होणार. ए, चिंच घेऊन खाली जायचं, चल लवकर ये. तू दे ना चावी, दे ना राहुल. माझ्याकडे नाही ना चावी, तेच सांगतोय. तू अरे तू मागून आला, तू लॉक लावून आला, कशाला आला? माऊबाई तुझा मंगळावर खेळायला, तिकडे काय खेळायचं ना तेवढं खेळ तू. मग असेल कुठं तरी. नाही अंजू चावी तू लावलंस का टाळा, मग चावी कुणाकडे असणार आहे? मी नाही लावला, तू आला ना मागून, तू लावलाय. अगं अंजू मी कशाला येऊ मागणार, मी पुढे होतो ना, मी आवाज ऐकायला गेलो होतो म्हणून तू मागणं आली का नाही? अरे राहुल राहुल साहेब चावी इकडे आहे, इथं पडली होती. बघितलं, पाडली मी नाही, तूच पाडली असणार मला माहिती. तूच लावून आलाय टाळा आणि मला म्हणते. शोभताई भानू, हा. हे पुस्तक आपल्या घरात कसं काय? अशी पुस्तकं तर रेल्वेच्या बुक स्टॉल वर असतात. का हे पण आलं रेडिओ मधून? माऊ कुठे? माहित नाही, खाली खेळत असत. तुला चिंच आणायला पाठवली तर तू बसलीस रेडिओ ऐकत. ठीक आहे चिंच, चल खाली. शोभताई कसला विचार करताय, चला ना. हा जाऊया. माऊच काम कोणाच्या तरी घरात ना आणलं. रेल्वे प्लॅटफॉर्मवर आवाज येतात ना, तसा आवाज येत होता तुझ्या घरात ना, माहितीये का? वैतागलो आम्ही आवाज ऐकून ऐकून. शोभावहिनींनी सांगितलंय का तुला? मला तर वाटतं ना मोन्या काहीतरी भलती भानगड असणार आहे. आणि रेडिओचं नाही हा, ते होम थिएटर लावल्यासारखा आवाज येत होता. आता भानू आणि वहिनी दोघी बाहेर गेले, मग माऊ घरात असायला हवी ना, ती पण नव्हती. माऊचंच काम असणार आहे ना, कन्फर्म माऊचं काम असणार आहे. माऊ आहे जागाव, हे कुठे सांगतात आपल्याला? ए अंजे, माऊला काय बोलायचं नाही हा? तुझ्या घरचं खात नाही ती. चल निघा निघा निघा. उगाच माझ्या नवऱ्याचे कान भरतायत. निघा. मी सांगते मोन्या तुला, माऊने काही केलेलं नाहीये. उगाच तिचं नाव घेतात. हे इतके मस्तीखोर पोरं आहेत आपल्या चाळीमध्ये, पण नाव मात्र आपल्या माऊचं. पण मी खपवून घेणार नाही. परत जर माऊला काय बोलले ना तर सगळ्यांना बघून घेऊन सांगून ठेवते. मालक, प्रकरण कधी बी हाताबाहेर जाऊ शकतं. तुम्ही माऊला समजावा.